स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त केंद्रात जाण्याचा योग आला. तिथे जाऊन मी 14व्या अध्यायाचं पारायण केलं आणि त्याच्यामुळे खरंच माझं मन खूप शांत झालं आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवली. त्याच्यामुळे आजचा दिवस खूप खास ठरला. देवपूजा करून दिवसाची सुरुवात केली आणि घराच्या दरवाज्यावर स्वामी समर्थ यांच्या नावाचा नामफलक लावला. तो क्षण खूप खास वाटला. जणू स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे अशी भावना मनात निर्माण झाली. त्या आशीर्वादासह आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता आम्ही निघालो आहोत त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठकडे. कुठलीही गडबड नाही, गर्दी नाही, एकदम शांत निवांत वातावरण, ज्यामुळे मनापासून आणि शांतपणे दर्शन घेता येतं. मग आम्ही बाहेर चप्पल काढल्या, पाय धुवून आतमध्ये प्रवेश केला. सगळ्यात आधी औदुंबर वृक्षाचे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रदक्षिणा घातल्या. या प्रत्येक फेरीत एक वेगळी शांती आणि स्वामींची कृपा जाणवत होती. तुम्ही कधी औदुंबराला प्रदक्षिणा घातली आहे का? असं म्हणतात दत्तात्रय आणि स्वामी समर्थ यांचा वास असतो या औदुंबरात. आत गेल्यावर स्वामी समर्थ महाराजांची भव्य आणि सुंदर मूर्ती दर्शनाला मिळते. मीही मनापासून स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामी समर्थांचा प्रकट दिन असो किंवा पुण्यतिथी, त्या दिवशी स्वामींचं दर्शन होणं म्हणजे खूप मोठं भाग्य असतं. आणि खरंच या दोन्ही दिवशी काही झालं तरी माझी ही इच्छा पूर्ण होते. केंद्रात जाणं आणि स्वामींचं दर्शन घेणं, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे देवाकडून. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तिथे स्वामी समर्थ महाराजांचा मोठा फोटो आहे आणि आपल्या 3.5 शक्तिपीठांतील देवीच्या सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळतात. त्या सर्व देवी देवतांचे मी दर्शन घेतले. त्यानंतर मग मी पारायणासाठी बसले. मी मात्र पूर्ण पारायणाला बसू शकले नाही, कारण मला थोडंसं उशिरा कळलं की पारायण 19 तारखेपासून सुरू झालं आहे, म्हणून सुरुवातीपासून सहभागी होता आलं नाही. याचं थोडंसं वाईट वाटलं. पण मग कळालं की जर पूर्ण पारायण करता आलं नाही तरी आपण केंद्रात जाऊन 14वा अध्याय वाचू शकतो. मग मीही मनापासून ती इच्छा पूर्ण करायचं ठरवलं आणि तिथे जाऊन शांत मनाने 14वा अध्याय वाचला. त्या क्षणी माझं मन खूप शांत झालं, हलकं झालं आणि आतून एक वेगळीच समाधानाची भावना मिळाली. कधी कधी पूर्ण नाही जमलं तरी थोडं मनापासून केलं तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतच. इथे वर्षभर साजरे होणारे सण खूप सुंदर पद्धतीने काचेतील प्रदर्शन दालनात मांडलेले आहेत. प्रत्येक सणाचं इतकं सुंदर आणि जिवंत दर्शन होतं की पाहतच राहावंसं वाटतं. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि आनंददायी ठरला. आज स्वामी समर्थ यांच्या केंद्रात येण्याचा योग आला आणि एक खूप सुंदर मनाला शांती देणारा अनुभव मिळाला. जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ मंदिरात आले नसाल तर एकदा नक्की या. खूप सुंदर आणि प्रसन्न आणि भव्य असं मंदिर आहे. चला तर भेटूया पुढच्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.